वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सँडविच. अगदी सोप्या पद्धतीने सँडविच कसे बनवायचे ते या व्हिडिओमधून आपल्याला लक्षात येईल. 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 काकडी, सिमला मिरची 2 घेतलेली आहे. आता सिमला मिरची आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. सिमला मिरचीच्या आतील बी काढून टाकायचं आहे. ते या बॅटरमध्ये अजिबात चांगलं लागत नाही, त्यामुळे काढून टाकायचं आहे. सिमला मिरची चिरून झाल्यानंतर कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे. पूर्णतः बारीक चिरून घेतल्यानंतर आता हे 2 टोमॅटोही आपल्याला चिरून घ्यायचे आहेत व तेही कांदा सिमला मिरचीमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण इथे काकडी चिरून घेणार आहोत. काकडीचे पहिले साल काढून घ्यायचे आहे व तीही छान बारीक चिरून त्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे. फ्रेंड्स, काकडी प्रथम खाऊन पहावी आणि नंतरच चिरून ती बॅटरमध्ये टाकावी, नाहीतर आपले सगळे मिश्रण कडू होऊ शकते. आता आपल्याला फ्रेश पुदिना घ्यायचा आहे. तो छानपैकी निवडून धुवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीरही त्यामध्ये टाकण्यासाठी तयार ठेवायचं आहे. पुदिनाची पाने ही आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिरची, आलं, लसूण व कोथिंबीर थोडीशी चिरून यामध्ये टाकायची आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळदही टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठही आपण यामध्ये टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर आपण हे मिक्सरमधून छानपैकी बारीक करून घेणार आहोत. छान पुदिन्याची चटणी आपली तयार झालेली आहे. ती आता साईडला काढून घ्यायची आहे वाटीमध्ये. 2 बटाटे उकडून घ्यायचे आहेत व ते आता या बॅटरमध्ये किसून टाकायचे आहेत. याचीही टेस्ट खूप छान येते. हे 2 बटाटे यामध्ये आपण किसून घेतलेले आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व आता यामध्ये चिली फ्लेक्स व ऑरिगॅनो 1 चमचा टाकायचा आहे व चाट मसालाही यामध्ये टाकायचा आहे. थोडंसं आपण करून घेतलेली पुदिना चटणी टाकायची आहे. यामध्ये थोडंसं जिरे पूडही टाकली तरी चालेल व थोडासा शेजवान चटणी यामध्ये टाकलेली आहे. साधारणपणे अर्धा चमचा यामध्ये शेजवान चटणी टाकायची आहे. यामुळे टेस्ट आणखीन छान येते. त्याचबरोबर सॉसही टाकायचा आहे. आपला टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मेयोनीज टाकणार आहोत. मेयोनीज अगदी जास्त टाकायचे आहे. मेयोनीजमुळे सँडविचला आणखीन जास्त टेस्ट येते, त्यामुळे मेयोनीज हे टाकावेच. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व हे बॅटर पूर्णतः हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अजून ह्याच्यामध्ये मेयोनीज टाकणे गरजेचे आहे का नाही ते. आता यामध्ये थोडंसं मेयोनीज टाकणे गरजेचं आहे. तर यामध्ये थोडंसं मेयोनीज टाकायचं आहे व पुदिना चटणीही थोडीशी टाकायची आहे. यावेळेला टेस्ट करून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये आणखीन टेस्ट एन्हान्स करण्यासाठी काय टाकावे लागेल. यामध्ये थोडंसं मोझरेला चीज टाकलेलं आहे. तर आता हे आपले पूर्ण सोप्या पद्धतीचे बॅटर तयार झालेले आहे. प्रथम एका स्लाइसला, ब्रेडच्या स्लाइसला आपण पुदिना चटणी लावून घेणार आहोत व दुसऱ्या स्लाइसला थोडंसं टोमॅटो केचप व शेजवान चटणी व थोडंसं मेयोनीज टाकून हे छानपैकी लावून घ्यायचं आहे. आता आपण तयार केलेले बॅटर याला लावून घ्यायचं आहे एका स्लाइसला. पहा, खूप सोपी पद्धत आहे, अगदी पडणार नाही आणि खूप छान पद्धतीने हे सँडविच तयार होताना दिसत आहे. आता यामध्ये आपण थोडंसं चीज किसून टाकणार आहोत. अगदी आपल्याला हवे तेवढे चीज
आपण यामध्ये टाकू शकतो। हे सँडविच आता तयार झालेले आहे, ते आपण ग्रिल करून घेणार आहोत। इलेक्ट्रिक ग्रिल मशीनमध्ये मी हे सँडविच ग्रिल करून घेणार आहे। जर तुम्हाला तव्यावर करायचे असेल तर तुम्ही त्याच्यावरही करू शकता। आता हे सँडविच आपलं ग्रिल करून घेतलेले आहे। पहा किती छान दिसत आहे। प्रथम मी याला तूप लावलेले नाही वरून, असेच हे ग्रिल होते का पाहिलेले आहे। तर ग्रिल छानपैकी झालेले आहे। ग्रिल मशीनमध्ये जर आपण हे सँडविच केले तर अगदी आतूनही छान भाजले जाते। आता हे छानपैकी कट करून आपण सर्व करणार आहोत। हे सँडविच आपण सॉस बरोबर खायला द्यायचे आहे। असे हे आपले सँडविच एका पद्धतीने तयार झालेले आहे। अजून एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, ती थोडीशी पद्धत वेगळी आहे। त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्यावर छानपैकी चीज टाकून हे आपले सँडविच रेडी झालेले आहे। आता एक तूप टाकून हे ग्रिल करून घेणार आहे। तेही खूप छान होते, त्याला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते, आणखी थोडंसं क्रिस्पीही होताना दिसते। सँडविच हे आपले छान ग्रिल झालेले आहे। आता हे थोडेसे दुसऱ्या बाजूने कसे भाजले गेलेले आहे ते पाहूया। थोडंसं दुसऱ्या बाजूनेही भाजून घेत आहे। तसे दोन्ही बाजूनेही छानपैकी भाजले गेलेले होते, तरी थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी आणखीन ठेवले गेलेले आहे। आता हे आपले सँडविच रेडी झालेले आहे, ते आता कट करूयात। कट केल्यानंतर हे आता सर्व करायचे आहे। आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कट करू शकतो। पहा आतील बॅटर अगदी छानपैकी ग्रिल झालेले आहे, शिजलेले आहे व अगदी खाण्यायोग्य झालेले आहे। सिंपल व इन्स्टंट असे सँडविच आपले रेडी आहे। सिंपल व इन्स्टंट असे सँडविच तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही सँडविचची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। शीतल्स कॉर्नरला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, त्यामुळे व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील। हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तोपर्यंत बाय, थँक यू।